जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, आज आम्ही चाललो आहे गावाला, कोकणात. तर आजचा प्रवास गोरेवरून आम्ही बोरवली जाणार आणि बोरवलीवरून पहिल्यांदाच आम्ही एस टीने जातो, महामंडळ दापोली. आणि दापोलीवरून आमच्याकडे वांजरोळला गाडी जाते दुपारी. उद्या दुपारी 1ची गाडी आहे, त्या गाडीने आम्ही वांजरोळला जाणार. तर आता आम्ही चाललो आहे बोरवलीला. महामंडळी खूप वर्षानंतर चाललो आहे. चला बघू हा प्रवास कसा होतो आहे. आता मी बसतो आहे मागं दापोली गाडीमध्ये गाडी बस. आता मी चाललो गावी. बघू हा प्रवास कसा होतो. इकडे बघ, त्याला मी बोरवलीला बसवलं गाडीमध्ये. हां, 10 वाजता बसवलं गाडीमध्ये. आणि आता इकडे आलो आम्ही सकाळी 5 वाजता आलो, 5-6 वाजता. आता दापोलीमध्ये आहोत आणि 1 वाजता गाडी आता येईल, दुपारी 1 वाजता. त्या गाडीमध्ये आम्ही वांजरोळला जाणार आहोत. कोकणला इकडे जाणार आहोत. बस लागलं तिकडे. आता ते कोणी गेले वांजरोळले जंक्शन, त्यामध्ये नाही गेलो. आम्ही दुपारी जाणार आहोत. थोडं काम आहे तहसीलदारमध्ये, ते करून जाणार आहोत. तर बघा, मग दापोलीचं बस स्टॉप दाखवणं, बस स्थानक. आम्ही आलो बस स्थानकमध्ये. हे बघा, बस स्थानक दापोली. पाऊस आहे इकडे, रिमझिम आहे, पण खूप आहे पाऊस. आम्हाला पनवेलपासून पाऊस चालू झाला आणि आता दापोली झालं, तिकडे पण पाऊसच आहे, खूप पाऊस आहे. आणि बोरवलीला बसलो आणि पनवेलपासून पाऊस जोरात चालू होता. पनवेलला खूप पाऊस होता आणि पनवेल कुठला मला इथे पण पाऊसच आहे. तर आम्ही आलो दापोलीमध्ये. दापोलीला जाऊन पाऊसच आहे. पाऊस खूप चालू आहे आता. म्हणजे कालपासून गावी पाऊस पडते. आता आम्ही दापोलीमध्ये जाऊ. दापोलीत खूप पाऊस पडतो. म्हणलं आता मी आलो नाश्ता करायला इथे. सांगू तुम्हाला नाश्ता काय करतो. काय आता आम्ही नाश्ता करतो आहे मार्केटमध्ये, बाजारमध्ये, दापोली बाजारमध्ये. काय बघूया, या नाश्ता करायला. मी मैदानामध्ये झालो, आझाद मैदान दापोलचा. अजून आम्ही दापोलमध्ये आहोत. दापोलचं बस स्टँड, बस स्टँड आहे डेपो. आता पाऊस खूप आहे, जोरात आहे पाऊस. आमची गाडी आता येईल पावणे 1 वाजता येईल. त्यामध्ये आम्ही बसून जाणार आमकोलची वाटावरती, म्हणजे वांजोळ दापोली ते मांदिवली गाडी. आम्ही आमकोल स्टॉपवरती उतरणार आणि मग वांजोळला चालत जाणार.
कालपासून पाऊस इकडे सुरुवात झाली. पाऊस नव्हता, कालपासून सुरुवात झाली पावसाला. बस स्टँडला बसलो इकडे, माणसं खूप आहेत. दापोली बस स्टँड. 1:15 ते 1 वाजता आमची गाडी आहे दापोली मांडवी. तर त्या गाडीमध्ये आम्ही बसून जाणार आमकोलपर्यंत आणि नंतर तिथून मग चालत जाणार वांगणीला. बसले आम्ही बस स्टॉपला बसलो आणि मुंबईवर कॉल आला, व्हिडिओ कॉल. असं नाही ते दाखवतो. दिसायला अजून आम्हाला एक तास आहे. 3-4 वेळेला दुकानावरती गेलो थोडं आणायला, कारण आमच्या गावापासून इथे दापोली खूप लांब आहे. आतमध्ये खेडेगाव आहे आमचं वाणीमध्ये. तर जसं आठवण होईल तसं मी आणायला जात होतो, कारण मुंबईवरून मी जास्त काही घेऊन नाही आलो. आता ते बसलं आता 12-12:30 झाले. तर येईल आता गाडी येईल 15-20 मिनटामध्ये. तर व्हिडिओ कॉल आला तर बोलूया. तर मग आता इथे निघतो आम्ही आमच्या गावाला. दापोली मांडवीची गाडी लागली. तर आता मी चाललो आहे गाडीमध्ये. थोडी गर्दी आहे आणि गाडी आता गाडीत बसलोय दापोलीला. गाडी आहे आता 15 मिनिटं बाहेर तुम्हाला व्हिडिओमध्ये गाडी निघते आहे पाहिजे. निघालो दापोलीचे.
आता मी उतरलो आहे आमकोलच्या स्टॉपवरती. आमकोलचा स्टॉप आहे इथे आणि आता मी चाललो इथून चालत. इथे आमचं त्या साईडला घर आहे, तिकडं तर चाललो आहे. म्हणजे आज आम्ही गावाला आलो आहे. काल बसलो बोरवलीवर ते दापोलीवरून मग एकची गाडी आहे मांजवली गाडी, ती पकडून मग इकडे वांजवळला आलो. हा प्रवास बोरवली ते दापोलीने मांजवला असा प्रवास होता या व्हिडिओमध्ये. आणि दुसरं म्हणजे आज सोमवार होता. आमच्याकडे भाजीपाल्याचा देव करतात. भाजीपाल्याचा सोमवार म्हणजे जे भाजी पहिली उगवते रानामध्ये ते त्याचं नैवेद्य दाखवतो देवाला आणि नंतर मग आपण भाजी खायला सुरुवात करतो. असं जुनी पद्धत आहे. तर त्यानंतर देव केलं, भाजीपाला देव केला. फुलं आणली रानामध्ये जाऊन, फुलं झालीत. फुलं आणली आणि पूजलं देव आणि प्लस नैवेद्य बनवला भाजीचा. ते सुद्धा एक काम झालं. तर आता इथे चहा प्यायला बसलो आहे देव केल्यानंतर. आणि ही व्हिडिओ इथे संपवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नको बिस्किट नको. तर चहा पिता नाही बिस्किट नको मला, काय नको आता. चला तर या चहा प्यायला, चहा पितो. आणि ही व्हिडिओ नक्की कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा बोललो आणि आता 3-4 दिवस गावी आहे तर गावचे व्हिडिओ बघायला मिळतीलच बनवणार. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.